गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण बनवत आहोत मसाला चहा. एकदम सिंपल, सोपी आणि साधी रेसिपी. खास करून सर्दी झाल्यानंतर आणि हिवाळ्यात हा एकदम आवडीनं पिला जाणारा चहा आहे. आपल्या घरातल्या अवेलेबल असलेल्या सामानामध्ये आपण बनवू शकतो. त्यासाठी वापरणार आहोत आपण विलायची, दालचिनी, अद्रक, 1 कप पाणी, एक समप्रमाणात 1 कप दूध, आवडीनुसार चहापत्ती, आवडीनुसार साखर. चला आता आपण बनवूया चहा. गॅस चालू करायचा स्लो फ्लेमवरती. त्यात 1 कप पाणी टाकूयात. ह्याच्यामध्ये साधारणतः 2 कप चहा बनेल. त्यामध्ये आपण टाकूयात 3 चमचे चहापत्ती आणि 3 चमचे साखर. त्यामध्ये आपण ॲड करूयात 1 विलायची, साधारणतः अर्धा इंच दालचिनी आणि अर्धा इंच किसलेला अद्रक. हे पूर्ण छान असं उकळू द्यायचं आणि पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण ह्याला उकळून घ्यायचं आहे. सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत असा उकळू द्यायचा आहे. त्याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलं पाहिजे. सारखं असं ढवळत राहायचं एकसारखं. आणि पाणी जवळपास 70 ते 80% आटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत. जेव्हा हे सगळे मसाले, चहा पत्ती, साखर उकळत राहील तेव्हा छानसा असा मसाल्याचा सुगंध पण येईल तुम्हाला. हे बघा, असं जवळपास एवढं साधारणतः पाणी आटून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 कप फुल क्रीम, ताजं फ्रेश दूध, न तापवलेलं ताजं फ्रेश दूध ॲड करायचं आहे. सुंदरसा असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या चहाला. नेहमीच्या चहापेक्षा काहीतरी खास वेगळी चव आणि शरीरासाठी पण छान. ज्यांना सर्दीचा, घशाचा त्रास वगैरे जास्त होतो त्यांच्यासाठी हा उत्तम चहा आहे. चहाला अशी उकळी आली की तर असा ढवळून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा. अशा प्रकारे आपला मसाला बासुंदी चहा रेडी आहे. नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. थँक्यू.